खबर धुले से है, जहां शहरी और ग्रामीण क्षेत्रों के आम छात्रों को भी गुणवत्तापूर्ण शिक्षा मिले। इस उद्देश्य से गोंडूर जिला परिषद स्कूल में पहले दिन छात्रों का अविस्मरणीय स्वागत किया गया। स्कूल के पहले ही दिन घोड़ा बग्गी में छात्रों का संगीतमय जुलूस लेजिम की धुन पर निकाला गया, जिसे देखकर छात्रों के चेहरे खुशी से खिल उठे। इस अवसर पर उपस्थित गणमान्य लोगों द्वारा छात्रों को नई पाठ्य पुस्तकें, गणवेश और जूते वितरित किए गए। इस अवसर पर पूर्व सरपंच कैलाश पाटिल, सुभाष पाटिल, किशोर भदाने आदि लोग और बड़ी संख्या में ग्रामीण उपस्थित थे। विद्यार्थियों के उत्साहपूर्ण स्वागत पर अभिभावकों एवं ग्रामीणों ने संतोष व्यक्त किया। नमस्कार, मी श्री एकनाथ भाऊराव बांबरे, मुख्य अध्यापक तथा प्रभारी केंद्र प्रमुख नगाव, महाराष्ट्र शासन व समग्र शिक्षा अभियान जिल्हा परिषद धुळे आणि महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जिल्हा परिषद धुळे माननीय विशालजी नरवाडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉक्टर किरण पवार साहेब, माननीय श्री भारती बांबरे मॅडम, गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती धुळे यांच्या आदेशान्वये उपक्रमांतर्गत शाळा शुभारंभ निमित्ताने आज आमच्या जिल्हा परिषद शाळा गोंदूर येथे शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि नियोजनाप्रमाणे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शासन नियुक्त शासन कार्यक्रमान्वये आपले धुळे ग्रामीणचे आमदार माननीय राघवेंद्रजी दादा बदाने हे प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमास होते। पण काही तांत्रिक शाळा शुभारंभ निमित्ताने नवीन दाखलपात्र विद्यार्थ्यांना आणि वाजत गाजत मिरवणूक काढून, रॅली काढून आणि माता, पालक, ग्रामस्थ या सर्वांच्या याच्याने मोठा भव्य दिव्य असा आम्ही वाजत गाजत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं आहे। आणि शासनाच्या संकल्पनेतून मुलाचं पहिलं पाऊल, त्या पहिलं पाऊल त्या विद्यार्थ्याचं आम्ही याच्यावर एका कापडावर घेऊन ते पालकाच्या स्वाधीन केलेलं आहे। आणि पहिल्या दिवशी मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तक, बूट, सॉक्स हे सगळं वाटप करण्यात आलेलं आहे। आणि मातृभाषेतूनच शिक्षण दिलं गेलं पाहिजे, कारण आज इंग्रजी माध्यमाच्या एवढ्या शाळांमध्ये मराठी शाळा ह्या स्पर्धेत आहेत आणि निश्चितच 25% संख्या वाढमध्ये आम्ही गेल्या 3 वर्षापासून पटसंख्येमध्ये वाढ केलेली आहे। 162 पटावरून 209 पटांवर आमची शाळा पटसंख्या वाढीस प्रयत्न केलेला आहे। यासाठी आमची ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही पटसंख्या वाढ केलेली आहे आणि यावर्षीही निश्चित पटसंख्या वाढ करू। आणि या सर्व कार्यक्रमाला प्रशासनाने, अधिकारी वर्गाने, ग्रामपंचायतीने, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीने, आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्वांनी आम्हाला मदत केली। आणि आज आम्ही विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देणार आहेत। त्याच्यामध्ये मिष्टान्न भोजनात वरण भात आणि मटकी उसळ आणि गोड पदार्थ हा विद्यार्थ्यांना आम्ही देणार आहोत। तर मी आजच्या या शाळा शुभारंभ निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। नाना, आज प्राथमिक शाळेचा वार्षिक पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी पहिल्या मुलापासून सुरुवात झाली। घरोघरी जाऊन गुरुजींनी सुद्धा पालकांना सांगितलं की पहिलीमध्ये मुलांना पाठवा, तर पालकांनी सुद्धा बरीच मुलं पाठवलेली आहेत। काहीतरी 20 मुलं आलेली आहेत। आज पहिला दिवस आहे तरी सुद्धा आज गोंदूर शाळेमध्ये एक म्हटल्याबरोबर एक छोट्या खाणीका असताना एक चांगला कार्यक्रम करून दाखवला या गुरुजनांनी आणि गावाचं सुद्धा या कामाला फार मोठं श्रेय आहे। सरपंच आमचे नानासाहेब प्रदीप पाटील यांनी सुद्धा दरारीचा भाग घेतला आहे। भैयासाहेब आहेत, तिथं आमचे कैलास दादा आहेत। सांगायचं तात्पर्य एकच की जिल्हा परिषद शाळेला जो कलंक लागलेला होता, मी आमच्या बांबरे गुरुजींना 5-6 वर्षापूर्वी सुद्धा बोललो होतो। पहिल्या वेळेस ज्यावेळेस माझ्या नातवाला टाकलं की गुरुजी हा कलंक पुसा तुम्ही, गोंदूर शाळेचं नाव फार मोठं आहे, या गोंदूर शाळेतनं गेलेली मुलं फार मोठी झालेली आहे। नुसतं प्राथमिक नाही, हायस्कूल सुद्धा एक चांगलं मोठं माध्यमिक विद्यालय आहे ते। सुभाषदादांनी या
सरांना सुद्धा ताकीद दिलेलं आहे की शाळा माझी नाही, शाळा तुमची आहे, उद्या काय होईल हे सांगता येणार नाही. म्हणून तिथले सुद्धा कर्मचारी आहेत की दादाच्या शब्दाला एवढे घाबरून असतात आणि खरोखर प्रामाणिकपणे काम करणारे हे माध्यमिक शिक्षक, हे आपले प्राथमिक शिक्षक. आणि खरोखर मला बऱ्याच वर्षापासून सुद्धा चांगले गुरुजन आले आणि आज असे गुरुजन आलेले आहेत. आमचे दोघं भांबरे गुरुजी, वारुडे गुरुजी, हे महिला मंडळी एक चांगली मंडळी आहे. म्हणून मला सुद्धा आमचे माध्यमिकचे मुख्याध्यापक आर सर होते. पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा टाकलं तो 9वीला गेला त्यावेळेस सरांनी आम्ही दोघांनी विचार केला की सर म्हटलं मी धुळ्याला गेलो बैल शाळेमध्ये, त्या दुसऱ्या शाळेमध्ये की बाकीचे मुलं कंपाऊंडमध्ये खेळतात, बाकीचं पायऱ्यांवर बसतात, शिक्षिका शिकवते, काय चालू आहे. मी त्या दिवशी आम्ही दोघांनी ठरवलं की आपल्या नातवांना इथं टाकायचे. मी पहिल्या 9वीमध्ये आहे, दुसऱ्यांना 2 नातवांना टाकलं, ते आज 4थीमध्ये दाखल केलं. आणि मी गुरुजनांना नेहमी सांगतो, गुरुजनांनो की या मुलांवर चांगलं लक्ष, एक चांगली शाळा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या गावाचं नाव एक लौकिक व्हायला पाहिजे. प्राध्यापक होते अशी चांगली मंडळी, रामसुतार झालेल्या अशी बरीच मंडळी या गोंडूर शाळेमध्ये शिकून तयार झालेली आहे की गुरुजनांनी आणि गुरुजन चांगले सुद्धा घडवून येतात. आज सांदिप्ताला घडवलं वशिष्ठ, तर हे पालकाचे उद्याचे सरपंच, उद्याचे पंतप्रधान हे पोरं होऊ शकतात. म्हणून मी गुरुजनांना नेहमी सांगतो, गुरुजनांना या बालकांना तुम्ही चांगलं हे करा, कारण की तुमची नैतिकता तिथंच आहे खरी. आणि खरोखर माझ्या गावाला सुद्धा माहीत आहे का. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेस एकलव्य गेला होता इष्टावती, त्याने मातीचा पुतळा केला आणि ते विद्या शिकले आणि ते अजूनापेक्षा श्रेष्ठ झाले. तशी मुलं जर आपली घडली, आई बापांनी सुद्धा त्यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आई बापांना सुद्धा की धुळ्याचं भान ठेवू नका. धुळ्याचे गोंडूर गावाचं नाव, गोंडूर गावाच्या शाळेमध्ये शिक्षक, इंग्रजी शिक्षण हे आपलं शिक्षण नाही, हे फॉरेनचं शिक्षण आहे, अमेरिका, रशिया. पण भारतीय शिक्षण म्हटल्याबरोबर एक मराठी भाषा मातृत्व भाषा आहे. आणि मातृत्व भाषा असली की सर्व माणसाला जवळ सर्वश्रेष्ठ होतं. आज राज्यामध्ये असं आहे, खानदेशी भाषा वेगळी, पुणेरी भाषा वेगळी, मुंबईची भाषा वेगळी, पण खरोखर या मराठी भाषेला जे या राज्यामध्ये देशामध्ये स्थान आहे ते फार मोठं महत्त्वाचं आहे. म्हणून मला हे सांगायचं वाटतं, पालकांनी सुद्धा इंग्रजी शाळेपेक्षा आपल्या या पाल्याला या मराठी शाळेमध्ये दाखल करायला पाहिजे. धुले से सी न्यूज़ संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट।